म्हणजे तिला बाळाची कितीही ओढ असली तरी त्यात तिला त्रास झाला तर तो ती सहन करणार होती. पण तिच्या मीतला कोणताही त्रास झालेला तिला चालणार नव्हता. किती ते प्रेम! असं काहीच नाही होणार जान. आपलं पण सुंदर, छान, क्यूट बाळ लवकरच येईल बघ. तो त्याची मिठी अजूनच घट्ट करत बोलला. तशी ती त्याच्या मिठीतच सुखावली. आता पुढे. दोघेही आता घरी पोचले होते. त्यांना थोडा उशीरच झाला होता, म्हणून ते पटकन त्यांच्या बेडरूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेले. फ्रेश होऊन दोघेही खाली आले. मॉम त्यांच्यासाठी जेवायची थांबली होती. कमलाताईंनी सगळं जेवण गरम करून डायनिंग टेबलवर लावलं होतं. मग मॉमने त्या तिघांच्याही प्लेट वाढल्या. मॉम, डॅड जेवले का? अमितने विचारलं. हो अरे, त्यांचं झालंय जेवण. ते त्यांच्या रूममध्ये आहेत, मॉम बोलल्या. ओके, पण तू का थांबलीस? जेवायचं होतं ना तू पण, अमित बोलला. अरे इट्स ओके, इतका जास्त उशीर होणार नव्हता तुम्हाला, म्हणून थांबले मी, मॉम बोलल्या. तसं अमित आणि जानूने एकमेकांकडे पाहून स्माईल केली आणि मग त्यांनी जेवण करून घेतले. डॅड येऊ का? अमितने विचारलं. अमित, अरे बाळा ये ना, तू कसली परमिशन घेतोय बापाकडून? डॅड हसत बोलले. तसा अमित पण हसला आणि त्यांच्या रूममध्ये गेला. मग थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं झाल्यानंतर अमितने विषयाला हात घातला. डॅड, एक विचारायचं होतं, अमित बोलला. हो विचार ना, काय विचारायचं आहे? डॅडने विचारलं. डॅड, माझी आणि जानूची अशी इच्छा आहे की आता तुम्ही आपलं ऑफिस जॉईन करावं. अमित बोलला, पण डॅड मात्र त्याच्याकडे आ वासून पाहू लागले. अमित, मी? डॅडनी प्रश्नार्थक विचारलं. हो डॅड, काय हरकत आहे? तुम्ही जॉईन झालात तर मला पण खूप मोठा सपोर्ट मिळेल, अमित बोलला. पण अमित, मी कसा काय जॉईन करू शकतो? माझी ही अशी अवस्था. डॅड स्वतःच्या पायांकडे पाहत बोलले आणि अचानक त्यांचे डोळे पाणावले होते. सो व्हॉट डॅड, यू कॅन डू इट. आणि अशीही तुमची ट्रीटमेंट पण सुरू आहे. लवकरच तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकतील, अमित बोलला. पण अमित, डॅड काही बोलणार तोच अमितने त्यांना थांबवलं. आता पण बिन काही नाही, प्लीज डॅड, अमितने आता तोंड बारीक करत विचारलं. ओके चालेल, पण आधी रीमाला पण विचारून घेतो, डॅड बोलले. रीमा कशाला नाही म्हणेन, उलट तिला तर आनंदच होईल, दरवाजातून मॉम आत येत बोलल्या. तशी डॅडच्या चेहऱ्यावर स्माईल आली. चालेल मग, करेन मी आपलं ऑफिस जॉईन, डॅड बोलले. तसा अमितच्या चेहऱ्यावर खूप सारं समाधान झळकलं. ग्रेट, मी उद्याच तुमची केबिन रेडी करायला सांगतो, अमित बोलला आणि त्याने त्यांना घट्ट मिठी मारली. तसं डॅडने पण त्याला गोंजारलं. त्यांच्या डोळ्यात पण अश्रू होते, पण आनंदाचे. आज इतक्या वर्षांनंतर ते त्यांचं ऑफिस जॉईन करणार होते. त्यांना पण खूप आनंद होत होता. त्यांनी एकदा मॉमकडे पाहिलं तर त्या पण पदराने डोळे पुसत होत्या. आता अमित त्यांच्या रूममध्ये आला. जानू त्यांचं बेड आवरत होती. हे जानू, 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 आय एम सो मच हॅपी डिअर, त्याने तिला पकडून गोल गोल फिरवत तो बोलला. हो थांबा मीत, मला चक्कर येईल, ती बोलली. तसं त्याने तिला फिरवायचं थांबवलं. आत्ता सांगा, काय झालं एवढं खुश व्हायला, तिने विचारलं. छान, डॅड ऑफिस जॉईन करण्यासाठी रेडी झालेत, तो खुश होत बोलला. काय, खरंच? तिला पण आता खूप आनंद झाला होता. हो खरंच, मी आता त्यांच्याच रूममधून आलोय, ते हो बोलले. आज डॅडच्या चेहऱ्यावर खूप सारा आनंद होता आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. थँक्यू डिअर, तो तिच्या नाकावर नाक घासत बोलला. मी एवढं काही नाही केलंय मीत, ती बोलली. तू कधीच कोणत्याच गोष्टीचं क्रेडिट घेत नाहीस, माहीत आहे मला, तो तिचा चेहरा ओंजळीत पकडत बोलला. असं काही नाही आहे मीत, ती खाली मान घालून बोलली. मग कसं आहे जानू, तो पण तिची स्टाईल कॉपी करत बोलला. तशी ती त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. अशी पाहू नकोस माझ्याकडे, खाऊन टाकेन हा,
तो दाताने खाण्याची ॲक्शन करत बोलला. तशी आपोआप तिची लज्जायुक्त नजर झुकली. आता तुमचं फ्लर्टिंग करून झालं असेल तर आपण अर्णव मधूला कॉल करायचा का? तिने त्याच्यावर नजर रोखत विचारलं. आज त्यांचा स्पेशल डे आहे जान, त्यांना एन्जॉय करू देत. आपण का कबाबमध्ये हड्डी बनायचं? तो खोडकरपणे बोलला. मी अर्णवला विश केलंच नाही. मी मधूला बोलले होते की संध्याकाळी कॉल करते आणि जर मी कॉल नाही केला ना तर ती उद्या इथे येऊन माझ्याशी भांडेल. तिचं काही खरं नाही. प्लीज ना मीत, ती लाडात येत बोलली. तशी त्याने नकारार्थी मान हलवली आणि अर्णवला व्हिडिओ कॉल केला. इथे अर्णव आणि मधू एका हॉटेलच्या रूमवर होते. ती रूम खूपच छान डेकोरेट केली होती. हे हाय जानू, मागून मधूचा आवाज आला. तसे अमितने डोळे फिरवले, कारण अर्णवने जसा कॉल रिसीव्ह केला मधूने पटकन त्याच्या हातातून घेतला आणि ती जानूशी बोलू लागली. ओय हॅलो, मी पण आहे इथे, अमित त्रासिकपणे बोलला. हो हो, दिसते मला ते जीजू. कसे आहात तुम्ही? मधू नाटकीपणे बोलली. तसं अमितने जानूकडे पाहिलं, पण जानू मात्र पुन्हा समोर पाहू लागली. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू. अमित आणि जानू दोघेही एकसाथच बोलले. तसं मधू मोठ्या आवाजातच थँक्यू बोलली. ए, माझी पण ॲनिव्हर्सरी आहे, मला पण थँक्यू बोलू दे. मागून अर्णवचा आवाज आला आणि तो पण आता स्क्रीनवर दिसू लागला. हे, थँक्यू सो मच अमित अँड जानू, अर्णव बोलला. हे मधू, मग काय आज काय स्पेशल? जानूने विचारलं. तसं अमितने मात्र इथे डोक्यावर हात मारला. हे अर्णव अँड मधू, यू बोथ एन्जॉय, वी विल टॉक लेटर, बाय, एन्जॉय गाईज. अमित बोलला तसं अर्णवने पण बाय बोलून फोन कट केला. पण इथे जानू मात्र त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. का कट केला फोन तुम्ही? मला बोलायचं होतं ना मधूशी. त्यांनी काय स्पेशल केले ते विचारायचं होतं आणि तुम्ही फोन कट केला. जानूला आता राग आला होता त्याचा. तसं अमितने मात्र डोक्यावर हात मारला. अगं माझी स्वीट जान, त्यांचा स्पेशल डे आहे ना आज, मग त्यांना एन्जॉय करू दे ना बच्चा. तुला काय विचारायचं आहे ते तर तू उद्या पण विचारू शकतेस ना. आता कशाला त्यांचा क्वालिटी टाईम खराब करायचा, नाही का? तो तिला लाडात समजावत होता. तसं तिला पण कळलं की आज आपण त्यांना डिस्टर्ब करायला नको. ओके, आय एम सॉरी, ती बोलली. सॉरी नको बोलूस डिअर, आय लव्ह यू बोल, तो तिला डोळा मारत बोलला. तशी पुन्हा ती त्याच्याकडे डोळे बारीक करून बघू लागली. असं बघू नकोस फक्त, काहीतरी कर पण, तो बोलला आणि त्याने तिला बेडवर पुश केलं आणि मग तो तिच्यावर आला. तिने लाजून मान बाजूला केली. त्यावर तो हसला आणि मग त्याने लाईट्स डिम केले. दुसऱ्या दिवशी दोघेही ऑफिससाठी रेडी झाले. ते नाश्ता करत होते तेव्हाच मॉम बोलल्या. अमित, जानू, संध्याकाळी माझ्या मैत्रिणीकडे आपल्याला पार्टीला जायचं आहे, लक्षात आहे ना तुमच्या? मॉमने विचारलं. हो मॉम, पार्टी लेट नाईट असणार आहे ना. तुम्ही जा पुढे, आम्ही ऑफिसमधून आल्यानंतर पोहोचू तिथे, अमित बोलला. त्यावर मॉम पण ओके बोलल्या. आता दोघेही गाडीत बसले होते. मीत, आज रिपोर्ट्स येणार आहेत ना, जानूने विचारलं. हो, आज घ्यायला जमणार नाहीत, कारण रिपोर्ट संध्याकाळी येणार आहेत आणि आपल्याला पार्टीला जायचं आहे ना. पण नो वरी, सॉफ्ट कॉपी मेल येईलच, अमित बोलला. हो, पण कोणाला तरी कलेक्ट करायला सांगितलं तर, जानू बोलली. हो, तसं पण चालेल, पण मला स्वतः जाऊन भेटायचं आहे डॉक्टरांना, म्हणून मग मीच उद्या जाऊन घेऊन येईन, तो बोलला. तशी मग ती पण काहीच बोलली नाही. आता ते ऑफिसमध्ये पोहोचले होते. गाडीतून उतरताना त्याने तिच्या कपाळावर किस केला. तशी ती हसली आणि मग आत निघून गेली. तो पण त्याच्या प्रायव्हेट लिफ्टने वर गेला. जानू जशी तिच्या डेस्कवर जाऊन बसली, रोजी तिच्याकडे रागाने पाहू लागली आणि काल जसं जानू तिला बोलली होती ते आठवून तर अजूनच रोजीचा जळफळाट होत होता. पण तरी तिने कसंबसं स्वतःला शांत केलं, कारण तिच्या डोक्यात तर वेगळंच काहीतरी शिजत होतं, ज्याची जानूला तसूभर पण कल्पना नव्हती. आता संध्याकाळ झाली होती. दोघेही ऑफिसमधून निघाले
आणि घरी आले. जानूला मॉमचा मेसेज आला होता की ते आधीच पार्टीला पोहोचलेत म्हणून. ती पटकन बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. ती फ्रेश होऊन बाहेर आली तरी अमित अजून त्याच्या टॅबवर काहीतरी करत होता. अहो, ठेवा तो टॅब आणि रेडी व्हा ना लवकर. मॉम डॅड कधीचे पोचलेत, आपल्याला उशीर व्हायला नको. जानू बोलली तसं त्याने हसून टॅब बाजूला ठेवला. ओके जानेमन, आपका हुकूम सर आखो पर. अमित नाटकीपणे बोलला आणि बाथरूममध्ये गेला. तशी ती पण हसली आणि रेडी होऊ लागली. आता अमित बाथरूममधून बाहेर आला होता तर समोर जानू एकदम रेडी होऊन उभी होती. तिने ब्लॅक कलरची नेटेड साडी नेसली होती, त्यावर वर्क केलेला ब्लाऊज, हातात डायमंडच्या बांगड्या, कानात डायमंडचे इयरिंग्ज, गळ्यात डायमंड नेकलेस, केस मोकळे सोडून एका बाजूने पुढे घेतले होते, हलकासा मेकअप, ओठांवर पिंक लिपस्टिक आणि कपाळावर 2 भुवयांच्या बरोबरमध्ये एक स्टोनची टिकली. असा आज तिचा साज होता. कमालीची आकर्षक दिसत होती ती. त्याची तर नजर हटत नव्हतीच तिच्यावरून. ती हसत त्याच्याकडेच पाहत होती, पण तो मात्र चालत तिच्याजवळ आला. त्याची ती नजर बघूनच तिच्या काळजाचा ठोका चुकला. जान, यू आर लुकिंग सो प्रिटी स्वीट हार्ट. तो तिच्या गळ्यावरून हात फिरवत बोलला. तशी ती अजूनच शहारली. थँक्यू मीत, पण तुम्ही लवकर रेडी व्हा, आपल्याला उशीर होतोय. ती त्याच्याकडे न बघताच बोलली, कारण तो आत्ताच शॉवर घेऊन आला होता आणि उघडाच तिच्या समोर उभा होता आणि त्याचे शब्द आणि नजर तिच्या शरीरात वेगळीच ऊर्जा निर्माण करत होते. सोड, आज नको जाऊयात आपण पार्टीला, इथेच एन्जॉय करू. त्याने तिला जवळ ओढलं आणि एकदम सिडिक्टिव्ह आवाजात तो बोलला. तसा तिच्या पोटात गोळाच आला, पण स्वतःला सावरत ती त्याच्यापासून बाजूला झाली. मीत, मॉम डॅड वाट पाहत असतील, पटकन तयार व्हा, ती बोलली आणि जाऊ लागली. तोच त्याने तिचा हात पकडून तिला मागून मिठीत घेतलं. आता त्याचा एक हात तिच्या उघड्या पोटावर होता आणि एक हात तिच्या पाठीवरून तो फिरवत होता. तिला तर तिच्या सर्वांगावरून मोरपीस फिरवल्याची फिलिंग येत होती त्याच्या स्पर्शाने. मीत प्लीज, ती आता अस्पष्टरित्या बोलली, कारण तिच्याच्याने आता कंट्रोल करण्यापलीकडे गेलेलं सगळं. पण तरी तिने स्वतःला सावरलं आणि त्याला दूर ढकललं. मीत, तुम्ही लगेचच रेडी व्हा आणि खाली या, ती हसत हसतच बोलली आणि खाली पळून गेली. तसा तो पण केसात हात फिरवत हसला. ओ माय जान, आय लव्ह यू सो मच, तो स्वतःशीच बोलला आणि रेडी होऊ लागला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.